राम कृष्ण
भरवा तो हा माधव भरवा भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा जय जय राम कृष्ण 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 रुसलो संसारा आम्ही आप आणि परा आम्ही आप आणि परा आम्ही आप आणि परा रुसलो संसारा आम्ही आप आणि परा आम्ही आप आणि परा आम्ही आप आणि परा मनवोनी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडे 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 परतेची नामागे मोहनिष्ठुर झालो अंगे मोहनिष्ठुर झालो अंगे मोहनिष्ठुर झालो अंगे परतेची नामागे मोहनिष्ठुर झालो अंगे मोहनिष्ठुर झालो अंगे मोहनिष्ठुर झालो अंगे मनवोनी केली सांडे देवोनी पडिलो मुरकुंडे देवोनी पडिलो मुरकुंडे देवोनी पडिलो मुरकुंडे कोणी गेले सांडे देवोनी बैसा देवोनी पडिलो मुरकुंडे देवोनी बैसा आसा पडला देव तुका म्हणे गेला देव तुका म्हणे गेला देव तुका म्हणे गेला देव आसा पडला देव तुका म्हणे गेला देव तुका म्हणे गेला देव तुका म्हणे गेला देव तुका म्हणे गेला देव मनवोनी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी देवोनी पडिलो मुरकुंडी देवोनी पडिलो मुरकुंडी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी देवोनी पडिलो मुरकुंडी देवोनी पडिलो मुरकुंडी पार कुमाई
जय जय गोपाल घुमाए 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 टाळी वाजवा भजन करा मंडळी इकडे उभं राहा ना थोडं माईकच्या जवळ या जिजा या रुसलो संसारा आम्ही आप आणि परा मनवोनी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी परतेची ना मागे मोह निष्ठुर झालो अंगे मनवोनी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी सापडला देव तुका म्हणे गेला भेव सापडला देव तुका म्हणे गेला भेव मनवोनी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गी सेवक झालो आवाज वाटा सेवेला गी सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या
स्थितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता रुसलो संसारा आम्ही आप आणि परा मनवोनी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी अभयाच्या ठिकाणी जाण्याकरता आम्ही कोण्या क्रमानं गेलो, आम्ही काय साधना केली, काय आम्ही पुरुषार्थ केला, त्या पुरुषार्थाचा परिहार देणारा अभंग आहे. विठ्ठला परम पावन या पावन देहू नगरीमध्ये की जी तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे, जी तुकाराम महाराजांची कर्मभूमी आहे, जी तुकाराम महाराजांची पुरुषार्थ भूमी आहे, ज्या भूमीमध्ये महाराजांचा जन्मही झाला आणि महाराजांनी पुरुषार्थही केला, अशी परम पुरुषार्थ प्रदान करणारी वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माच्या मंदिराला कळस देणारी ही पावनभूमी. अशा या पावनभूमीमध्ये जगद्गुरु तुकोबाराच्या सदैव वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे आपण सर्वच मंडळी उपस्थित आहोत. यावर्षी त्या सदैव वैकुंठगमन सोहळ्याचे एक औचित्य आहे आणि ते औचित्य म्हणजे तुकोबाराच्या पुरुषार्थी सदैव वैकुंठगमन सोहळ्याला यावर्षी 375 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष वारकरी संप्रदायाने मोठ्या उत्साहात वर्षभर संपन्न केलं. देवतही ते संपन्न झालं. जवळजवळ त्याच्या समारोपाच्या उत्सवात म्हणलं तरी वावगं आहेच. समारोपाच्या उत्सवात आपण उपस्थित आहोत की ज्या उत्सवाचं आयोजन परमादरणीय परमश्रद्धेय जगद्गुरु द्वाराचार्य आचार्य महामंडलेश्वर समन्वय महर्षी, मी बाबांना समन्वय महर्षी का म्हणतो सूत्ररूपानं सांगतो, विस्तार करत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबाराच्या चरित्राला तर्क आणि श्रद्धेचा समन्वय कोणी दिला असेल ते लवितकर बाबांनी दिला. मी फार विद्वान आहे, मोठा अभ्यासू आहे असा माझा दावा नाहीये, पण जे काही तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या संबंधानं गाथ्याच्या संबंधानं जे काही थोडंफार वाचनात आलं, काही लोकांनी फार भावनेने तुकाराम महाराज मांडले आणि काही अति तर्कानं मांडले. पण बाबाचा प्रबंध, बाबांची पुस्तकं जर वाचले तर बाबांनी समन्वयाने आम्हाला तुकाराम महाराज सांगितले. समन्वय, आखाडा आणि फड 2 टोक आहेत, त्याचा समन्वय त्यांच्या जीवनात आहे. असे समन्वय आहेत. आता त्यांच्या जीवनात एवढे समन्वय आहेत ते काय काय कीर्तन सांगण्याजोगे सुद्धा नाहीत, एवढी अडचण आहे. ते बैठकीचे समन्वय आहेत की 2 टोकाची माणसं एका जागी आणून गुण्या गोविंदाने उत्सव जर करायचा ठरला तर लवितकर बाबाच पाहिजे बघा. असे समन्वय महर्षी. आणि मला वाटतं या समारोपाचा उत्सवही त्यांनी मोठ्या समन्वयाने साधला. पंढरपूरचे देहूकर एकच आहेत मुळाचे, पण पंढरपूरचे देहूकर आणि देहूतले देहूकर या दोघांचा समन्वय करून बाबांनी एवढ्या गोड उत्सवाचं आयोजन केलं. सुंदर उत्सवाचं बाबांनी आयोजन केलं. असे समन्वय महर्षी. खरं तर या उत्सवात ज्या वक्त्यांची नाव आहेत ना, पिंगळे महाराज, त्यांच्या शेजारी बसण्याची माझी योग्यता नाही. जी उत्सवात कीर्तनकारांची यादी आहे, श्री गुरु कान्होबा महाराजांच्या कीर्तनाने या उत्सवाला सुरुवात झालेली. श्री गुरु बाळासाहेब महाराज यांच्या कीर्तनाने समारोप आहे. चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत, चंतन महाराज देगलूरकर आहेत, श्री गुरु बंडातात्या कराडकर आहेत. रात्री बाबांनी स्वतः सेवा केलेली आहे. एवढी मोठी मोठी मंडळी आहेत, यांच्या शेजारी सुद्धा बसण्याची माझी योग्यता नाही. पण बाबाचं औदार्य माझ्यावर असणारं अकृत्रिम प्रेम म्हणून या मोठ्यांच्या यादीत मी आहे. पण फरक आहे महेश महाराज. काय फरक आहे? सगळे कीर्तन वजनदार आहे. आज कीर्तनकार वजनदार आहे. बाबाला वाटलं सगळे कीर्तन तर वजनदार होतील सगळ्यांचे, पण कीर्तनकार सुद्धा काय पाहिजे? वजनदार पाहिजे. बरं, जोडलाय बी मधोमध. सप्त्याच्या मध्यात आहे मी, है ना. मधा जर
खांब पक्का असला तर बॅलेन्स चांगला राहतो. आदरणीय बाबाची आज्ञा, तुकोबरायची कृपा आणि दासाला सेवा करण्याचं सौभाग्य या उत्सवात, या भूमीत प्राप्त होत आहे. हे माझं भाग्य आहे. हीच ती भूमी आहे की महाराज ज्या भूमीने तुकाराम महाराजांचे सर्व जीवनक्रम अभ्यासला, पाहिला. आम्ही काही लोकांच्या आणि तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या किंवा आपल्याकडे जे तुकाराम महाराज आपल्यापर्यंत आले ना, त्याला माध्यम काय काय आहेत. काही जुनी लिखाणं, गोपाळ महाराज असतील, मैपती बाबा असतील, अशी काही मंडळी. त्या मानाने मैपती बाबा यांचे काळ फार अर्वाचीन काळ. म्हणून तुकाराम महाराज आम्हाला कोण सांगतात? तुकाराम महाराजच आम्हाला तुकाराम महाराज सांगतात. तुकोबराच्या गाथ्यातून तुकाराम महाराज कळतात. काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी स्पष्ट आपला विचार मांडला, काही ठिकाणी अस्पष्ट आहे. पण भक्ताने जर त्याला तेवढं झोंबला, आगा तान्याची नि लागता झटे ती अधिकची पाना फुटे, असं जर आपण त्या शब्दांना, त्या अभंगाला जर गाय केलं आणि आपण जर झटलो ना, नक्कीच ते अभंग पाना फोडतात आणि तुकोबारायचं व्यक्तिमत्व ते विभूतिमत्व याचा परिचय करून देतात. व्यक्तित्व ते विभूतिमत्व याचा परिचय करून देतात. तुकोबारायचा गाथा आहे. काही प्राचीन काळ म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचं लिखाण आहे आणि काही गोष्टी आपल्याकडे परंपरेनं सांगत आलेले आहेत. पण ही जी भूमी आहे, या भूमीने सगळं पाहिलं तुकोबारायनं. आता ते या भूमीने विश्वंभर बाबापासून तर आतापर्यंतच्या वंशजापर्यंत सर्वांना पाहिलं, अशी पावन भूमी. हो, आता तो अभंग देवडीकर प्रतीत वगैरे इकडं नाही, पण देवकर मंडळी तो अभंग मोठ्या आनंदाने म्हणतात. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. हो, खरं तर आपल्या देवडीकर ओळीच्या गात्याला ऐकी नाही, मला माहित नाही अभंग काय बाबा. ओळीला आहे अभंग, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव आहे का? बर. पण म्हटला जातो ही भूमी आहे. मी जुन्या कीर्तनकार मंडळीच्या मुखातून ऐकले, कारण तात्याच्या सहवासात आम्ही राहिल्यामुळे आम्हाला इथं ललिताला राहायची सवय होती पहिल्यापासून. हो, आता लोकांच्या नादी लागून ललित बंद झालं. हो, ललित उत्सव म्हणजे आळंदीच्या वारीचा विधी कसा आहे? आळंदीच्या वारीचा विधी आहे मग नेमिलिया तिथी अष्टमी कृष्ण पक्षी समर्थी. इथून जी जा आळंदीची वारी चालू होते तर नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी जो ज्ञानदेव राहिले नेमाशी तो वैकुंठाशी येईल. म्हणजे अष्टमी ते अमावस्या असा विधी कुठलचा आहे? आळंदीचा आहे. पंढरपूरचा विधी दशमी ते पौर्णिमा. दशमीच्या स्नानापासून जायचं तर पौर्णिमेच्या काल्यापर्यंत राहायचं. आणि एरवीच्या वाऱ्यांना दशमीच्या स्नानाला जायचं आणि द्वादशीची क्षीरापद करायची. पण आषाढी कार्तिकेला मात्र दशमीच्या स्नानापासून तर पौर्णिमेच्या काल्यापर्यंत. तसं देहूचं कसं आहे? महाराज देहूला दशमीला यायचं. हो, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. तो दिवस कोणता आहे? म्हणून देहूमध्ये ती कण्याची दशमी म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून देहूमध्ये दशमीला यायचं, जी कण्याची दशमी म्हणून प्रसिद्ध आहे. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, प्रतिपदा, नंतर वैकुंठ गमनाची द्वितीया. पण द्वितीया झाल्यावर सुद्धा वारकरी जात नाहीत. विशेष म्हणजे प्रतिपदेपर्यंत वारकरी येत नाहीत आणि द्वितीया झाल्यावर जात नाहीत. कारण वारकरी आता पंढरपूरची वारी पोच केली आणि सगळ्यात खडतर वारी वारकऱ्याची खरी परीक्षा या वारीला होते. आता आज सकाळी दिंड्या निघाल्या असतील देहू पंढरपुरातून. कधी? आज सकाळी निघाले ते मार्गस्थ झाले. ऐका बरं, ऐका. पहिला मुक्काम माळशिरस. माळशिरसकडचे आहेत का कोणी? पहिला मुक्काम माळशिरस. दिवस कमी आला तर 5व्या दिवशी इथं येतात वारकरी. 5व्या दिवशी प्रतिपदेला
हो इथं जवळ मुक्काम करतात पुण्याच्या आणि देवच्या मधात आणि द्वितीयेला सकाळी इथं हजर आणि द्वितीयेपासून म्हणजे तुकोबाराच्या उत्सवाला न्याय देता येत नाही मग देवतला खरा आनंद बीजेच्या आधी नाही बीजेच्या नंतर मग द्वितीयेपासून सगळे कार्यक्रम वारकऱ्याचे कार्यक्रम नाही चुकला बाबा शब्द सेवा वारकऱ्याच्या सेवा कधी चालू होतात द्वितीयेपासून पुढं द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमीला महाद्वारातला काला रात्रभर लळीत आणि अष्टमीला सकाळी महाप्रसाद घ्यायचा मग वारकऱ्यांनी आळंदी करता जायचं बाबा मी राहिलेलो आहे हे देवतला उत्सव आहे ना अभंगावर बोलतोच पुढं ह्या देवतल्या उत्सवाच्या लय दोन टोकाच्या गमती आहेत दशमीला कन्या आहेत आणि पंचमीला शेवा आहेत म्हणून मी लय दिवस पंचमीचं कीर्तन कुठं घेत नाही देवत येतो काय शेवाया काय तूप ते देवकरांनी वाढलेलं तूप पण भजे आज एकादशीला एवढं चर्चा करू नये है की नाही महाराज पंचमी हा कन्या हो मग दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या तुमचा पाठ वेगळा आहे दरदर पाण्या मला ते उपस्थित नाही पाठ पण वळीचा पाठ वेगळा आहे हा चार दरदर पाण्या दरदर पाण्या माझी रांधी कन्या दरदर पाण्या माझी रांधी आल्या असा पाठ आहे वळीच्या गात्याला सांगण्याचं तात्पर्य आणि मग ललिताला रात्री महाराज इतका भजनाचा आनंद लुटलाय आता गोंगाट वाढला बाबा ह्या नांदुरकीच्या झाडाखाली सगळे ठिकाणं मला चांगले आठवतात भोसरीकर माऊलीचं इकडं भजन रोकडा दादाचा जागर नांदुरकीच्या झाडाखाली पुढं राम मंदिराच्या पुढं जणू काकाचं भजन असायचं मुख्य रावळामध्ये शिरवळकर शिळ पुढं फरताडे त्याच्या पाठीमाग मला वाटतं विठ्ठल महाराज देवकर तिकडं कारभारी बुवा इतका भजनाची रेलचेल काहीच्या काही साहेबराव नाना ही सगळी मंडळी होती नामदेवबा टेंबूकर हे होती आणि रात्री ललिताची दिंडी निघाली रात्रभर नाचायचं आणि तुकोबाराच्या जन्मस्थानाच्या पलीकडचा जो चौक आहे काय नाव आहे त्या ठिकाणाचं वडाचं झाड आहे मोठं आणि त्याच्या खाली महाराज सकाळी 4 वाजता पिठलं भाकरी आंघोळ करून नाही तसंच आंघोळी नलगे तोंड धुवावी पिठलं भाकर त्याच्यानंतर विठ्ठलबांचा भारूड आणि नामदेवबा टेंबूकराच्या त्या 2 गवळणी बाबा त्या गाथ्यात नाहीत पण तिथं म्हणल्या जातात आजही आता काय माहित नाही अशात माझं नाही येणं झालं पण ललिताच्या दिंडीला कसा ग बाई हारी विन धीर धरू ही गवळण म्हटली जाते भारूड आणि मग राऊळवाड्यामध्ये येऊन नारळ प्रसाद देऊन मग उत्सवाची सांगता असो उत्सवात आलो बाबा मी पण म्हणून देहूमध्ये वारीला मजा द्वितीयेच्या पुढं आनंद सेवेचा आनंद पुढं असो सांगण्याचं तात्पर्य ही भूमी आहे मग आम्ही तेव्हा जेव्हा राहिलो तेव्हा जी जुनी मंडळी आहेत ती कथा सांगायची आधार आहे की नाही मला माहित नाही पण कथा सांगायची काय सांगायची एकदा आकाशमार्गानं शिव आणि पार्वती चालले होते देवकर अजून सांगतात देऊचे आकाशमार्गानं भगवान शिव आणि पार्वती चालले होते देहू नगरी आली शिवजी खाली उतरले आणि गडबडा लोळायला लागले पार्वतीनं विचारलं असे का गडबडा लोळता अगं ही पार्वती सामान्य भूमी नाही याच भूमीमध्ये पहिलं उदया चढी भानू तू का संत ग्रह मेळी जगदांध्य गिळी संत ग्रह मेळी जगदांध्य गिळी पहिलं उदया चढी भानू तू का ते रामेश्वर महाराज भट्टांचे 4च अभंग तुकाराम महाराजाचं वर्णन करणार आहेत पण बाबा एवढं तात्विक तुकोबार आहे रामेश्वर भट्टा एवढे कोणी सांगितले नाहीत हो पण त्या अभंग असे आहेत त्या अभंगाची संत घ्यावं लागत तो म्हणता येतं
संत ग्रह मेळी जगदांध्य गेली आणि पहिला उदया चळी भानो तुका शास्त्र शिष्टाचार अविरुद्ध क्रिया तुझी भक्त राया देखी येली. खूप गोड अभंग आहेत. असो, सांगण्याचं तात्पर्य, अगं पार्वती सामान्य भूमी नाही, ज्या भूमीमध्ये तुकोबा जन्माला येणार आहेत अशी पावन भूमी, ज्या भूमीमध्ये विश्वंभर बाबांनी अनुष्ठान करून, हो आता ते पांगारकरांनी दिलाय अभंग आणि देवकराच्या बाडात आहे म्हणतात. हो, मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर, त्याचे भक्तीने पंढरी सांडून देहू आले हरी. आणि तुकोबाची वंशावळ दास वर्णितो निर्मळ. वंशावळ सांगणारा 10 चरणाचा अभंग आहे विश्वंभर बाबा. याच भूमीमध्ये जगाच्या मालकाने आमाईची सेवा केली. याच भूमीमध्ये, हो आता डायरेक्ट बोलोबापर्यंत येतो. बोलोबापर्यंत महाजनकीचा दबदबा राखून ठेवला, पाहिला या भूमीने. म्हणून एक कावडीतलं प्रमाण आहे बाबा, मला एवढं भावतं ते प्रमाण. तुका चालवी कावडी प्रवृत्ती निवृत्ती चोखडी, पुढता पुढता अधिक गोडी, भरुनी भजन कळसावडी केशवदास नट तसे. आहा आहा रे भाई. त्याच्यामध्ये तुका चालवी कावडी. तुकाराम महाराज म्हणतात मी खांद्यावर कावड घेतलीये. ती कावड कशी आहे? प्रवृत्तीची आणि निवृत्तीची दोन्ही कावडी माझ्या खांद्यावर. सावजी महाराज विरक्त होऊन ते काय उद्योगात उतरले नाही, पण स्वतः महाराज यांनी प्रवृत्तीची कावड खांद्यावर घेतली. 2 बायकोचा नेटानं संसार करून दाखवला. आता ते बाबाचे ते मतभेद आहेत त्या ते मतभेदाकडे जातच नाही बाबा. आता एकदाच दोन्ही काही, एक मेल्यावर दुसरी, ते जाऊ दे आता. झालं ना काल. पण आता मग बाबाचा पक्ष असा, एक मेल्यावर दुसरी विठाला. बरोबर. दोन्ही पक्षाला तर्क आहेत, दोन्हीलाही तर्क आहेत. आता कोणाला कोणता तर्क भावतो? एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी, म्हणून एक मेल्यावर दुसरी, त्या तर्काला ह्या चरणाची पुष्टी आहे. आणि एकदाच दोन्ही होता ह्या चरणाला पुष्टी देणार एक चरण आहे. स्त्री एकी अन्न अन्न करिता मिली, एकी अन्न अन्न करिता मिली. एक जरा धामदटक होती मायासारखी म्हणून जगली. असो, दोन्हीला तर्क आहेत, ज्याला जे झेपल ते. असो, तात्पर्य आहे का? तुका चालवी कावडी, हो प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही कावडी आहेत. पण चरणातला एक शब्द फार गोड आहे. तुका चालवी, प्रवृत्तीची कावड चालवी, निवृत्तीची कावड चालवी, पण चोखडी, चोखडी चालवी. अशी कशी नाही, हो चोखडी चालवी. म्हणून माझा अधिकार नाही तो शब्द म्हणण्याचा, पण तसा शब्द वापरल्याशिवाय गांभीर्य कळणार नाही म्हणून सांगतो. जेव्हा सावजी महाराज व्यापाराला नकार दिला तेव्हा क्रमप्राप्त व्यापाराची जिम्मेदारी कोणावर आली? महाराजांवर आली. म्हणून व्यापार खूप चांगला केला. तुकोबाराने व्यापार किती चांगला केला असेल याच्या छटा गाथ्यामध्ये सापडतात. तुका बैसला दुकानी दावी मोलायशी वाणी, हो मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. विकाल तेथे विका माती नाव ठेवणे बुका, हातो निवाड्याचा ठाव खरा खोटा निवडे भाव. तुकोबाराच्या गाथ्यात व्यापाराची खूप छान छटा आहे, खूप छान. हो काय काय लोक लय बावडत. मी ते देऊल गाथा ऐकत होतो बाबा राऊत बाबाचा, आणि ते याती वैश्य शूद्र केला व्यवसाय अभंग आला म्हणून बाबाने त्यात 4-5 दिवस तुकोबारांचं चरित्र सांगितलं. मला एक दिवशी पाठाला जायला वेळ झाला म्हणून रोडवर उभा राहून मी ऐकत होतो. अनेक म्हातारा असा तावाना उठला, असा कसा महाराज आहे, या महाराजाला का अक्कल आहे का, असं बोलतात का? कोणाला? मी बाबा चिडायला काय झालं कळतं का म्हणे? हा बाबा म्हणतो तुकाराम महाराज हाडाचे वारकरी होते. हाडाचे वारकरी म्हणजे तुकाराम महाराज हाड विकत होते असा अर्थ घेतला त्यांनी पट्ट्याने. अरे तसे नाही, जातीवान. हो म्हणून एक शब्द महाराज माफी मागतो तुमचे शब्द वापरतो.
तुकाराम महाराज बाजारपेठेत जाताना तुका होऊन गेले आणि येताना तुका शेठ होऊन आले. प्रवृत्ती चोखडी. जाताना कोण गेले? तुका होऊन गेले. बाजारात जाताना तुका गेला आणि येताना तुका शेठ होऊन आले. आणि तेच तुकोबा ह्या डोंगरावर जाताना तुका वेडा विचार, जाताना तुका होऊन गेले आणि येताना जगद्गुरु होऊन आले. ध्यानात ठेवा. म्हणून प्रवृत्ती निवृत्ती चोखडी. म्हणून प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. असे तुकोबार आहे. मला आज तुकाराम महाराजांचं पारमार्थिक जीवन जे आहे त्याचा विचार करायचा आहे. काय तुकाराम महाराजाचं जीवन? बोललो बा पुत्रा, कनकाई कुमारा, नारायण जनका, देहू क्षेत्र निवासी. नामावलीमध्ये हे विशेषण आहेत की नाही महाराजांचे? कोण आहे? देहू क्षेत्र निवासी. आता नामावली ते शब्द उचलतो बरं बाबा. काय काय देहू क्षेत्र निवासी इथून परमार्थ चालू झाला तर चिन्मय सुखवासी इथपर्यंत गेला. देहू क्षेत्र निवासी इथून परमार्थ चालू झाला तर चिन्मय सुखवासी इथपर्यंत गेला. हो. कनकाई कुमारापासून प्रवास चालू झाला, रूढ योग तुरंगा इथपर्यंत प्रवास गेला. असं तुकोबारायचं जीवन आहे. कुठपर्यंत? 2 क्रमानं देतो. क्रमानं 2 प्रमाण देतो. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला. मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला. मनवोनी जीव भ्याला. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखानुलाता, तुका म्हणे सता निकट करू सेवेची. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखानुलाता, तुका म्हणे सता निकट करू सेवेचे. एक काळ असा आहे महाराजांचा जीवनात विचार आहे, अरे किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला. आणि तेच तुकोबार आहे. भय नाही जन्म घेता. काय जीवन आहे. अजून प्रमाणाच्या लय गोड गोड जोड्या आहेत महाराजांच्या गात्यामध्ये. हो हो. काय सांगू गर्भीची यातना, इथून चालू झालाच. गर्भवासी दुःख नाही येता जाता, ह्या अवस्थेपर्यंत गेला. आणि मला वाटतं त्यांच्याच वचनात सांगायचं ठरलं तर, अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे. अभयाच्या जावे ठाया. जसं वेद म्हणतो तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, असतो मा सद्गमय, तसं जीवन भीतीकडे नाही अभयाच्या ठिकाणी घालवा. अभयाच्या जावे ठाया. आणि मला वाटतं तुकाराम महाराजचं जीवन अभयापर्यंत गेलं. हो. खूप प्रमाणात देता येतील आपल्याला. त्या भर्तृहरीने 9 प्रकारच्या भयाचा विचार केला. बाबा 9 प्रकारचं भय भर्तृहरीनं पाठभेदाने ते 10 होतात. पण भोगे रोग भयम
कुलेच्युती भयम वित्तेंद्रुपालाद भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम काये कृतांतात भय नाही रूपे जराया भयम शास्त्रवाद भयम गुणे खलु भयम शास्त्रवाद भयम आणि काये कृतांतात भयम सर्व वस्तू भयावह नृणाम वैराग्य एव अभयम. त्यांनी म्हटलेलं आहे भोगी व्यक्तीला रोगाचं भय. हो, जो भोगी आहे त्याला रोगाचं भय. कल्पना करा, एखाद्याला साबुदाण्याचे वडे आवडतात. मी एरवी भजे सांगत असतो, पण आज एकादशी भजे कशाला सांगायचे. वडे आवडतात. महेश महाराज पहिली प्लेट घेतली, खाल्ली त्यानं, चांगली खुसखुशीत झाली म्हणून दुसरी खाल्ली, आग्रह झाला म्हणून तिसरी खाल्ली, आणि जेव्हा चौथी प्लेट आली जीभ म्हणायची एवढी हान, पण पोट म्हणायचं ए चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी रसनानावरी तुका म्हणे ढुंगवाहे. अरे भोग आहे की लगेच भोग रोगाला तोंड काढतो वर. पण महाराज म्हणतात आम्हाला तेही भय नाही. हो, भोगावरी आम्ही घातला पाषाण मरण आणि येले. अजून महाराजाचं प्रमाण लय गोड आहे. अरे आम्ही भोग भोगतच नाही, भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग. आणि महाराजाचं समर्पण एवढं आहे, तुकाराम महाराजांनी फक्त देवाला वस्तू दिली असं नाही. परमार्थामध्ये भक्तीत 3 प्रकारच्या समर्पणाचा विचार आहे. पहिलं वस्तू समर्पण आहे, दुसरं क्रिया समर्पण आहे, आणि तिसरं तत्व समर्पण आहे. महाराजांच्या वचनात पाहू आपण. वस्तू समर्पण पत्रम पुष्पम फलम तोयम, हे वस्तू समर्पण. हो, तुझ्या पूजा होती मुक्तापडी रस ओविया मंगळी, वस्तू समर्पण. क्रिया समर्पण महाराजांचं जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. तत्व समर्पण तो का म्हणे जीवभाव देवा पायी सगळं समर्पण. एवढंच नाही, तुकाराम महाराजांनी आपले भोग सुद्धा देवाला समर्पित केले. महाराज म्हणले मग भोगच समर्पित केले तर भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरोचिते हो का आता सकाळपासून आम्ही भोग सुद्धा देवाला दिले. महाराजांचं प्रमाण आहे भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग. टाळिले निमित्त फार थोडे घात हित यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. महाराजांचं वचन आहे. भोगे रोग भय महाराजाला नाही, कुलेच्युती भय महाराजाला नाही. कुलवान व्यक्तीला कुलच्युत होण्याचं भय पण महाराजाला नाही. याच्या संगत्या 2 बरं महाराज माफी मागून. पहिली संगती कुलाचा आसक्तीच धरली नाही, दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. आणि कुळ कोणतं आमचं, कुळ कोणतं प्रत्येकाला कुळ सांगता आलं पाहिजे. विद्यावंशाचं आणि मांसवंशाचं. निदान मांसवंशामध्ये माणसाला 5 पिढ्या माहीत पाहिजे, 4 त्या तर्पणा लागतात म्हणून. मला काही अभ्यास नाही. ते बाबालाही सांगतात 7 पिढ्या कोणाचा किती अंश येतो काय येतो, त्यातले हातखंड आहे बाबाचा. हो, ते पिंडदानाच्या एवढा सूक्ष्म अभ्यास बाबा एवढा कोणी सांगत नाही. हो, पिंड कसा काय, आणि ते का सांगतात ऐकलेलं नाही, त्यांनी वाचलेलं अभ्यास केलेला आहे. 7 पिढ्याचं बाबा सांगतात. माझं नाव उमेश, वडिलाचं नाव हरिभाऊ, त्यांच्या वडिलाचं नाव बाबूराव, त्यांच्या वडिलाचं नाव हरिभाऊ, माझे वडील नोकरी होते. 4 पिढ्याचं. आता विद्यावंशही माहीत पाहिजे. विद्यावंश महाराजांचा कसा आहे, महाराजांनी संक्षेपानं सांगितला पण त्याचा विस्तार निळोबारायनी केला. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत ते गुह्य विधाता सांगे नारदाशी नारदे व्यासासी उपदेशिले. कसं आहे पुढं, उपदेश करून हात ठेविला त्याशी द्वैपायने राघव चैतन्य केले अनुष्ठान त्याशी द्वैपायने कृपा केली. राघवाचरणी केशवचरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची. बाबाजीने स्वप्नी येऊन तुका याला अनुग्रह दिला निज हस्ते जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळांचा येथोनिया. आणि महाराजांनी थोडक्यात राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. हे महाराजाचं कुळ आहे. हे तर आहेच. मूळ पुरुष विश्वंभर हरी आणि मुकुंदा, त्यांच्या पुढे हरी महाराज मुकुंदा महाराज.
मला वाटतं मुकुंदा महाराजांचा वंश थांबला, हरी महाराजांचा पुढे चालला. हरी महाराजाच्या पोटी विठ्ठल महाराज, विठ्ठल महाराजाच्या पोटी पदाजी, पदाजींच्या पोटी शंकर महाराज, शंकर महाराजांच्या पोटी कान्हैया महाराज, कान्हैयाच्या पोटी बोल्लोबा, बोल्लोबाचे तुकोबा. हा मांस वंश. महाराज मांस वंशही त्याच उंचीचा की ज्याला च्युत होण्याची भीतीच नाही, पण महाराजाला तेही भय नाही. बोले च्युती भयम रूपे जराया भयम. महाराजाला तेही नाही. महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालं तेव्हा महाराजाचं वय 42 वर्षाचं होतं. जरा आलीच नाही बाबा. मला आता ते सांगितलं जातं, जरा करणमुळे सांगू आली गोष्टी. मला महाराज उपदेश करत असतील, पण महाराजाचा केस पांढरा झाला होता हे नाही पटत मला. कारण ते आता सारखं खाणं नव्हतं हायब्रिड. आता माझ्यासमोर कितीतरी पोरं असे आहेत आता केसाला काळा रंग देऊन बसलीत. माया पुढं आता आहेत पोरं, म्हातारे नाही म्हणत मी. कंपनीचा माल आहे का दिलाय? हाय का अजून? बरं बरं बरं. हे गे वय 42 वर्ष. म्हणून जेरेला आणि मुळात एक आहे, देह बुद्धीच संपली तर देहाच्या संबंधाने असती जायते वर्धते विपरिणमते तव कवन आठवी देहाते गेले की आहे. एकाच उभी सांगतो शेखर महाराज, एकाच उभी. तव कवन आठवी देहाते गेले की आहे. रुपे जराया भयम महाराजांना नाही. माने दैन्य भयम थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. हो मान कधीच थुंकून टाकला महाराज. मानाच्या बाबतीत महाराजांची भाषा किती खाली महाराजांची. हो अरे मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. विष्ठा शब्द कळतो ना, आणि ती विष्ठा कोणाची? शुकराची विष्ठा. मानाची भीती त्यांना नाही. हो तपे इंद्रिय भयम. तपवान करणाऱ्या व्यक्तीला इंद्रियाचं भय. पण महाराज म्हणतात काम क्रोध बंदी खानी तो कामने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियावर जय मिळवला महाराजांनी. चला डायरेक्ट शेवटच्या चरणावर मुद्द्यावर येतो आता. काय कृतांतात भयम. कोणतं भय कोणाला आहे अथवा नाही, पण मरणाचं भय सगळ्यांना. कोणाला मरणाची भीती वाटत नाही. आता आम्ही दिसाड वर्ष श्राद्ध दाव्याची प्रवचन करतो आम्ही आणि सांगतो अरे जातस्य ध्रुव मृत्यू हो ध्रुवम जन्म मृत्यूसेच अविनाशी तद्विद्धी येन सर्वमिदं ततम्. अरे आत्मा कसा आहे? न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुनारे न हन्यते. अरे हन्यमान शरीर आहे, आत्मा अमर आहे, शरीर मरणार आहे असे कंबर बांधून सांगणारे ड्रायव्हर जेव्हा अचानक ब्रेक मारतो तेव्हा काय होतं ते आम्हाला माहिती. हो मरणाचं भय सगळ्यांना आहे, पण तुकोबारायला तेही नाही, भीत नाही आता आपुल्या मरणा. हिंदुस्थानी अभंगात महाराजाचं एक चरण एवढं गोड आहे, जग डरे जाकू सोही मोही मिठा. काय शब्द आहेत महाराजांचे, जग डरे जाकू. हिंदुस्थानी पदात महाराजांच्या जग जाकू डरे. जग कशाला भीत? मरणाला भीत. अरे सोही मोही मिठा. अरे उपजोनी मरे पण हेची वाटे बरे. या उपजोनी मरे परी हेची वाटे बरे. अर्थात महाराजाच्या जीवनात कोणतंच भय नाही. एका प्रमाणात सांगायचं ठरलं, नुसते प्रमाण सांगतो आता कना कना. आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला इहलोक की परलोक आले सकळी क वैकुंठ. बरोबर का महाराज? आले सकळी क वैकुंठ. आम्हा हरिच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. शेकड्यानं प्रमाण महाराजांचे भय नाही. महाराजाला विचारलं महाराज अशा अभयाच्या ठाया जावं असा आम्हाला उपदेश करता, तुम्ही त्या अभयाच्या ठिकाणावर गेले आणि तुम्ही म्हणतात आम्हाला भय नाही. तुम्हाला भय नसण्याचं कारण काय ते सांगताना महाराज म्हणतात हो हो सापडला देव सापडला देव सापडला देवा सापडला देवा
गेला भेव, तुका म्हणे गेला भेव, मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी, तुका म्हणे गेला भेव, तुका म्हणे गेला भेव, मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी. सापडला देव, सापडला देव, सापडला देव, तुका म्हणे गेला भेव, गेला भेव, मनवोनी केली सांडी, मनवोनी माझा आवाज चलन आणि तुम्हाला चाल लक्षात येईना, ती गाठ पडली आपली इथं. कारण आम्हाला आवाजच देवानं देताना जरा कमी दिला, आवाज देताना देव कृपण झाला, आणि नको तिथं मोकार उदार झालाय बघा. आता काय सांगा मालक तुम्हाला. ह्या मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. मग त्या आवाजाला काय म्हणायचं बाबा. सकाळी 3 तास गाथा वाचलाय, सकाळी 2 तास कीर्तन केलंय, एक 4 ते 6 कीर्तन केलंय, आणि हे 3रं कीर्तन आहे आजचं. त्याला तरी काय म्हणायचं. असो, सांगत काय होतो, सापडला देव, आम्हाला देव सापडला आणि आमच्या जीवनातलं भय गेलं. महाराज अभयाच्या अवस्थेला गेले. हो, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे, आणि दिला सुद्धा वाजता तो नलगे वारा, आणि क्षीरसागरा शयन कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. नेर्यानाच्या प्रकरणातला शेवटचा अभंग आहे. अशा अवस्थेवर गेले. पण महाराज तुम्ही या उंचीवर गेले, ती स्थान फुकट भेटलं का. फुकट नाही महाराज. या जगात कोणालाच काहीच फुकट भेटत नाही. या म्हणते भाऊ, या फुकट भेटत नाही. मालक बसलेत पुढं, हरिप्रसाद महाराज मालक पुढं बसलेत. मालकांना तुकाराम महाराजांच्या वंशात जन्म घ्यायचं भाग्य मिळालं. फुकट भेटलं का. काहीतरी पुण्य असेल म्हणूनच ना. हो, नाही तर आम्ही कोणाच्या. आता तुम्ही किती स्वाभिमानाने सांगू शकता, महाराजापासून कितवी पिढी महाराज तुमची. 12वी. ह्या 12 आणि पहिले 8 म्हणजे 20 पिढ्याची माळकरी तुमच्या घरात. काय काय लोक आमच्या घरात 7 पिढ्यापासून माळकरी. आणि मी सांगत आमच्या 7 पिढ्यात कोणीच माळकरी नाही, मीच पहिला माळकरी. आमच्या 7 पिढ्यात कोणाच्या गळ्यात माळ नव्हती म्हणून मॅच एकदा 7 घालून ठेवल्या. 7 पिढ्याच्या एकदाच घातल्या माळा. कोणी घातल्या, मी घालून ठेवल्या. तर काय करू. 7 आहेत माळा. या 7 पिढ्याच्या 7 घातल्या बघा. लोक म्हणतात आमची 7 पिढ्यापासून माळ. मी 7 पिढ्याची माळ माझ्या गळ्यात आहे. असं आहे. पण महाराज असं आहे, फायदा बी एक आहे बाबा. एक फायदा बी आहे. नाथांचे मूळ पुरुष भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. नामदेवाचे मूळ पुरुष कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, त्याची कांता उमा नरहरी भजनी. म्हणजे नामदेवाचे मूळ पुरुष गोमा महाराज, नाथांचे मूळ पुरुष भानुदास महाराज, तुकाराम महाराजाचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा. तसे आमच्या घराचे मूळ पुरुष आम्ही स्वतः. फुकट नाही महाराज. केल्या विना नवे हाती महाराज म्हणतात. ते वेगळ्या अर्थानं चरण आहे. पण सायास केलिया वाचून ते नाही. तुकोबर आहे म्हणतात, भविष्यावरी काही घालू नये. फुकट जगात काहीच मिळत नाही. लोकाला भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, ह्याला वाटतं त्याला फुकटचं भेटलं. आणि तुमच्या सगळ्याच्या मनातलं बोलू का, तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराज लोकाला फुकटचं भेटत. फुकटचं नाही हो. कीर्तन झाले, फेटा काढून पहा, सगळा घामानं भिजलाय. आमचा घामाचा पैसा आहे हो. फुकट नाही. फुकट नाही. आता म्हणतच नाही ते. आता देवत कशाला म्हणायचं ते. अरे तो का बाजारचा भाजीपाला आहे का कुठेही भेटायला.
त्यासाठी काहीतरी करावं लागतं, सायास करावे लागतात. मग तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला देव सापडला त्यामुळे तुमचं जीवन अभयाच्या ठिकाणावर गेलं. गोपाळ महाराजांनी एक भावले गोड सांगितला महाराज. हो, नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया, निर्यानातलं चरण आहे. ते काय झालं म्हणे, पहिलं दिसतील भार दिंड्या पताका अपार, आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या खुणा, सुख झाले मना डोळे बाया स्फुरती, उठले गजर नामाचे दळभार वैष्णवांचे. सगळे आले आणि त्या सगळ्यामध्ये यम पण आला. यम सुद्धा वैष्णव आहे. मग रामकृष्ण येडशीकर भाऊ म्हणायचे, हे तुकाराम तुकाराम नाम घेता का यम आहे ना अभंग. 99% कीर्तनकार मंडळी, मी सुद्धा भाऊंचं हे वचन ऐकेपर्यंत, थोरा मोठ्याच्या मुखातून ऐकेपर्यंत मी अर्थ असाच करायचो की तुकाराम महाराजाचं नाव घेतल्यावर यम कापतो, घाबरतो. मग रामकृष्ण भाऊ येडशीकर म्हणायचे, म्हणतात महाराज असा अर्थ नाही याचा. रामकृष्ण भाऊ येडशीकर म्हणायचे, अरे यम सुद्धा मोठा वैष्णव आहे आणि एका वैष्णवाला दुसऱ्या वैष्णवाचं नाव ऐकल्यावर घाबरायचं काय कारण आहे? ते काय कीर्तनकार आहेत का आपलं ते? मग ते अर्थ काय करायचे महाराज या चरणाचा? कापेयम. आपल्याकडे अष्टसात्विक भाव आहेत आणि त्या अष्टसात्विक भावामध्ये कंठावरोध, रोमांच, स्वरभंग, वेपथुहू, चौथा अष्टसात्विक भाव. तर चौथा भाव कोणता आहे? शरीर चळचळ कापतं प्रेम उद्वेगानं. म्हणून तुकाराम महाराजाचं नाव घेतलं तर यमाला एवढं प्रेम उभरून येतं, तो यम प्रेमानं कापतो, भीतीनं नाही. रामकृष्ण येडशीकर असा अर्थ करायचे. हे जुन्या मंडळीचा अनुष्ठानाचा अभ्यास आहे महाराज, हे काय युट्यूबचा नाहीये. हो, ते काके कडासन आडपडे खडबड खडबड हुसकले, याचा अर्थ एकाही विद्वानाला लावता येणार नाही. हे ज्यांनी देवकर परंपरेची सेवा केली त्यालाच अर्थ कळतो या चरणाचा. तात्याला अर्थ कळत नव्हता. पूज्यपाद काका होते म्हणे तेव्हा, सोपान महाराज, सोपान काका देवकर महाराज मोठे महाराज होते तेव्हा. महाराजांनी तात्याला त्याचा अर्थ सांगितला. काके कडासन आडपडे काय काय सांगितलं अर्थ सांगू? एकदा सगळं सांगायचं नसतं, पुन्हा बाबा मग कीर्तन ठेवायचं नाही, ते राहू द्या, न सांगावे वर मजनी असं द्या वापर. एका चरित्रातल्या प्रसंगाला धरून तो अभंग आहे. ते एका ब्रह्मचार्याच्या निषेध या प्रकरणात आता चला, श्रद्धा आहे आपल्या, असो. काकेकडं असं नाव काय सांगत होतो मी? काय कुठून कुठं गेलो काय माहित. हा, ते यम, येडशीकर भाऊचं ते तू नाम घेता का, ते यम दिसला म्हणे, यम दिसला. आणि तुकाराम महाराज, कायम या मानावे हरिकथेचे फळ, अरे शांती दया पाहुणा हरी करी. मला संतांनी सांगितलं की तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुल्या माय बाप. देव येणार, यम कस काय आला हा? तर तिकडून देवाना असेल, तुकोबा नाभी भिवू नको, भिवू नको, हा यम तुला न्यायला नाही, ही तुझी पूजा करण्याकरता आलेला आहे. हो, ते क्षेपक प्रमाणे पण म्हणलं जातं, काळ गुलाम सलाम करी तो क्या घरी वळीला असला तर मला माहित नाही बरं, देवडीकर प्रतिमध्ये नाही हा अभंग. वळीला आहे का? ठीक, वळीच्या गात्यात आहे. बाबा एक थोडंसं 2 मिनिटात वळीच्या गात्याचा महिमा 2 मिनिटात सांगतो. एक मला जाणवलेला भाव, सगळ्याच प्रती आपल्याला पूज्य आहेत. वास्करांकडे असणारी मंचरी असेल, देवडीकर प्रत, अर्थातच गंगो काका शिरवळकरांची वही ती प्रत आहे, आणि वळीची गाथा आहे. अजून काही प्रति बाबाला माहीत असतील, मला एवढ्या माहिती आहेत. पण हे आपल्याकडे कीर्तन झाल्यावर हेची व्हावी माझी आस हा अभंग म्हटला जातो. त्याला कारण काय? आपल्या फडावर कधीच नाट म्हणला जातो, आरती झाल्यावर आपल्याकडे काय नाट आहे. आणि सगळ्या महाराष्ट्रात हेची व्हावी माझी आस काय, त्याला आधार वळीचा गाथा आहे. कारण वळीच्या गाथ्यामध्ये नाटामध्ये हा अभंग आहे. हा हेची व्हावी माझी आस, नाटाच्या वळीत आहे अभंग जिजा. हा कोणता? हेची व्हावी माझी आस. मग सगळ्याला नाट पाठ नाही, लोकांनी नाटाची वाट लावली. म्हणून आपला सोपा म्हणून हेची व्हावी माझ नाटातला आहे ना. म्हणून जे ओळीच्या गात्याचे स्वाभिमानी आहेत त्यांनी आरती झाल्यावर हेची व्हावी माझी आस म्हणली तर विरोध केला नाही पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत. कारण आपल्या ओळीच्या गाथ्याला हेची व्हावी माझी आस अभंग कुठे आहे? नाटात आहे.
असो काळ गुलाम, घाबरू नको. महाराज या अभयाच्या स्थितीवर गेले, तुम्हाला देव भेटला, पण देव भेटण्याकरता तुम्ही काही मूल्य मोजलं ना. सापडला हरी तयाला साधनी, फुकट नाही सापडला देव तो का म्हणे गेला भेव. पण ते सापडण्याकरता काय केलं, महाराजांच्या गाथ्यात अनेक युक्ती आहेत. विठो सापडावा या हाती ठावी झाली एक गती. विठो सापडावा या हाती, कारण महाराज आता एकाच गोष्टी करता. दुष्काळ पडला, वैराग्याचा उद्रेक झाला, वया बुडून टाकल्या आणि लोक जे नाही ते बोलायला लागले. अरे बापानं कसं केलं काय ह्यानं घर बुडव्या कुठलचा लोक बोलायला लागले. आता ह्या लोकांचं बोलणं नको वाटायला लागलं. दुष्काळी आटीला, हा दुष्काळीनं सगळं आटलं आणि द्रव्य मान नेला. आणि महाराजाला वाटू लागलं गोड प्रमाण बाबा, मला ते प्रमाण म्हणल्याशिवाय मोहच आवरत नाही. एवढं भावनिक प्रमाण आहे. तोंड न दाखवावे जना शिरे सांदी भरे राना. बोला तोंड दाखवावे जना शिरे सांदी भरे राना. एकांत तो जाना तयासाठी लागला. तयासाठी लागला. माझे चित्त मज ग्वाही सत्य करलो मी नाही. माझे चित्त मज ग्वाही सत्य करलो मी नाही. सत्य करलो मी नाही. माझे चित्त मज ग्वाही. तोंड न दाखवावे जना शिरे सांदे भरे राना. तोंड न दाखवावे जना शिरे सांदे भरे राना. एकांत तो जाना तयासाठी लागला. तयासाठी लागला. माझे चित्त मज वाई सत्य करलो मी नाही. माझे चित्त मज वाई सत्य करलो मी नाही. तोंड न दाखवावे जना. बस नको रे बाबा. नाही पुराणाची प्रीती ठाई ठाई पंचायती. तो का म्हणे दरीन सेविता येतेची बरी. तो का म्हणे त्यांचा संग नो हे भला आणि शोधित विठ्ठला जाऊ आता. शब्द शिरे सांदी भरे राना. तोंड न दाखवावे जना शिरे सांदी. महाराज बाबा हे सांद शब्द प्रमाण आठवलं की मला ना घोराड्या डोळ्यासमोर येत नाही मालक. मला भामगिरी आपलं भंडाराही डोळ्यात येत नाही. मला भामगिरी डोळ्यात येतो, कारण भामगिरीमध्ये ती बरोबर सांदच आहे. महाराजाची साधना गुंफा दाखवली जाते ना, ती बरोबर तो 2 डोंगराची काय सांद आहे. हे प्रमाण आलं माझ्या डोळ्यासमोर. जो महाराजांचं साधना स्थलीमध्ये जे 4 स्थली आहेत त्यातली स्थली मला भामगिरी आठवते. शिरे सांदी भरे राना. पण ऐकलं का, कंटाळलो या लोकांच्या बोलण्याला मी. अरे ज्या लोहगावमध्ये अरे मोज्यांचा जावई आला, पुण्यात गेला गुळवे सावकाराचा जावई आला. अरे बोल्लोबांचे चिरंजीव हे अशी जे मान करणारे, तो कया वेडा विचार करी बड बड फार. वारकऱ्याचा नियम असा आहे बाबा की जिथं तुका शब्द आला वारकरी तुका म्हणत नाहीत, तो कया म्हणतात. जे वारकरी काना मात्र सण करत नाहीत ना साहेब, ते तुका म्हणायला तयार नाहीत. हो, ते मी दिंडीत भजन करत होतो. हो, नाम्या सवे जेवी नवे संकोचित. आणि हरिभाऊ सोलापूरकर आपले हरिभाऊ महाराज
तिने ऐकलं आणि मला 20व्याला गाठलं बाबा. गाठले. काय रे तू ओळ म्हणू लागला का? काय म्हणला तू? म्हणलं कोणतं चरण? नाम्या सवे जेवी का? नाही म्हणले. ते तुकोबाने म्हणावं, आपण म्हण नामया सवे जेवी नवे संकुचित. आपण नामा नाही म्हणायचं, आपण काय म्हणायचं? नामया सवे. म्हणून ऐकलं का वारकऱ्यात भजन केली पाहिजे, म्हणजे कळतं बारकावे. गायन सोपायची जा, भजन लय अवघड आहे. भजन अवघड आहे, गायन लय सोप आहे. हा कुठाल्या कुठं गुडघ्यात बुट घालायला काय लागत नाही. भजन अवघड आहे. आणि ते पत्रिकेमध्ये काय तुक्याचा अन्याय त्याशी अंतरले पाय. महाराज असा वारकरी खवळला मला, असं नाही काय तुकयाचा अन्याय म्हणून आपण म्हणायचं नाही तुका वेडा विचार. आपण काय म्हणायचं? आपण सेवक आहेत, मालकाचं नाव असं नाही घ्यायचं. आपण म्हणायचं काय तुकयाचा अन्याय, तुकया वेडा विचार करी बड बड फार. आता या लोकात राहू वाटते ना. शोधित विठ्ठला जाऊ आता, आणि देव सापडला पण त्याच्याकरता केलं काय? रुसलो संसारा. फुकट नाही, संसारावर रुसलो. रुसणं शब्द आधी सांगतो, का रुसलो ते नंतर सांगतो, नाटातला आधार धरून. आणि अगदी वेळ संपवतो. रुसणं कशाला म्हणतात महाराज? आम्ही एका घरी गेलो, त्या बाईला 3 मुलं. दुसऱ्याचं नाव दिनेश आणि बारक्याचं नाव रमेश. नाव बरेच का बदलायचे? चांगली सोयीवर आले ना. आणि महाराज आम्ही जेव्हा जेव्हा जायचो 3 पोरं जेवायला असायचे. रमेश होता, दिनेश होता, पण गणेश नव्हता. मी त्याला का गणेश दिसत नाही जेवायला? त्या खोलीत म्हणली वाजीराव गणेश नटाळे. कुठे? त्या खोलीत आहे. जेवायला का आला नाही? महाराज रुसलाय. तो काय झालाय? रुसलाय. जेवायला याला नाही म्हणे. बुलेटचा आग्रह धरायला लागलाय, बापाजवळ नाही पैसा म्हणले, त्याच्यानं रुसलाय. तिथंच राहणं, पण त्यांचा संबंध तोडणं. गणेश कुठे आहे? घरातच, पण घरातल्यांशी संबंध तोडू नये, ह्याला म्हणतात रुसणं. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संसारावर रुसलो, अहो त्याच्यातच राहिलो, पण त्याच्यातून अलिप्त राहिलो. हो, म्हणून एका संशोधकाची बुद्धी इथपर्यंत गेली. ते ऑन कॅमेरा मी बोलू का नाही हा माझ्या समोर प्रश्न आहे. नाही बाबा, मी नंतर चर्चा करतो तुमच्याशी या मुद्द्याची. पण मला श्री गुरु बाळासाहेब महाराजांनी एक पुस्तक दिलं होतं, वासी बेदरेचं. ते आउट ऑफ प्रिंट होतं. तेव्हा मला त्यांनी झेरॉक्स दिली होती. आणि मी तात्यासोबत वाड्यात गेलो आणि ते पुस्तक दिलं. मला म्हणे जरूर वाच. आणि मग त्यांनी एक तर्क इतका, जाऊ दे आता नकोच नकोच. तो जे झोपलेले भूत झोपूनच द्यायची, काय जागी करायची? भूत झोपले झोपू द्या. त्यात राहिले, पण त्यातून अलिप्त राहिले. महाराज महिपती बाबाने प्रसंग लिहिलाय. आईसाहेब स्नानाला बसल्या आणि एकच लुगडं होतं आईसाहेबांना. आईसाहेबाने तेच धुतलं, वाळू घातलं आणि आईसाहेब स्नानाला बसल्या. हे मी कोणाचं सांगतोय? हे मी कोणाचं सांगतोय? ज्यांच्या 5 अभंगावर आम्ही 35 लाखाच्या गाडीत फिरतोय, मी त्यांचं सांगतोय. हे मी कोणाचं सांगतोय? ज्यांच्या 5 अभंगावर आमचे बंगलेत, मी त्यांचा संसार सांगतोय. एकच बायकोला साठी. आमच्या भागात एक कथाकार आले, बरं, बायकोला घेऊन आले. तर 7 दिवसात त्याच्या बायकोला 350 साड्या एका गावातून आल्या. किती बाबा? 350. मी मोजले नाही, त्यानंच मोजून सांगितलं मला, म्हणून माहिती, मला काय माहिती. महाराजांच्या बायकोला एकच साडी. आईसाहेब स्नानाला बसलेले आहेत, तेवढी एक साडी वाळू घातलेली आहे. महाराज नेम करायला बसलेले आहेत आणि तेवढ्यात एक वयोवृद्ध ब्राह्मणी आलेली आहे. बाबा काहीतरी द्या. धान्य द्यावं तर घरातला डेरा रिकामा, एखादा पैसा द्यावा तर खिसा रिकामा, खिसा रिकामा. बाबा एखादा कपडा दे. महाराजांनी इकडं तिकडं पाहिलं. बाबा सदानंद गुरुजी एकदा म्हणायचे. सदानंद गुरुजी म्हटले
कीर्तनकाराकडे अभिनय नावाचे अभिनय पाहिजे. कीर्तनात अभिनय असला पाहिजे, माकड चाळी नाही. हा नाही बिलकुल नाही. कीर्तनात काय पाहिजे महेश महाराज? अभिनय पाहिजे, माकड चाळे नाही. ती सुद्धा तेवढीच बेडर आली ना. आईसाहेबाची ती साडी घेऊन गेली. आता सुनामीला सामोरं जाण्याआधी आपला डोंगर उंच वटा गाठलेला बरा. महाराजांनी चिपळी वाजू दिली नाही, काही नाही. महाराज निघून गेले. आईसाहेबाचं स्नान झालं, कांडा तपासला, साडी नाही लागली हाताला, नाही लागली. आणि कानावर मैपती बाबा लय गोड प्रसंग लिहितात. आणि आताच दैवाला दोष देऊ लागले. आणि तेवढ्यात म्हणतात तेलवाडीचे व्याई आली. ऐका कोणी घरात? बर दरवाजा उघडा. हो, जरी आता दारिद्र्य आलं ते एका काळातला इनामदाराचं घर आहे, महाजनकी असलेलं घर आहे. दरवाजा उघडा बाई घरात नसणं चांगलं लक्षण नाही मानलं जात आपल्याकडे. म्हणजे त्या काळात मानलं जात नव्हतं. आवाज द्यावा तर अंगावर कपडा नाही, आणि न द्यावा तर पाहुणे काय म्हणतील. आई दैवाला रडत होत्या आणि तोंड दाबत होत्या. तुझं लागली सकळ चिंता. म्हणतात मग देवानं आपला पितांबर आईसाहेबाच्या अंगावर टाकला. पुढचा प्रसंग सोडा. मला हे सांगायचं, त्या संसारात राहून नाही ना. माधव महाराजाच्या बाबतीत एक उदाहरण सांगितलं जातं. माधव महाराजाला मुतखड्याचा त्रास झाला आणि तापीनं फणफणले. अहो आज तरी भजनाला जाऊ नका हो, पाहावं पोराला काहीतरी पाहावं. इकडं पहा म्हणले आवले. हे जर जगणारं असेल, मी थांबलं तरी जगणार आहे आणि गेलं तरी जगणार आहे. आणि हे मरणारं असेल, मी गेलं तरी मरणार आहे, थांबलं तरी मरणार आहे. भजन कशाला चुकू? गेले. एवढे रुसले. रुसलो संसारा आम्ही आपा आणि परा. काय लोक आप संसारावर रुसतात पण पर संसार रुसत नाही. काय पर संसारावर रुसतात पण आप संसारावर रुसत नाही. हो, तुकोबरायचं प्रमाणे नाही ज्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. बाबा मी काय त्याच्या विरोधातला नाही, मी श्रद्धावान माणूस आहे. हो, आणि मग जेव्हा आम्ही त्या कुंभाच्या स्नानाला जातो आणि एका मोठ्या आखाड्याच्या महंतानं 10 किलोची चांदीची छत्री फेकून दिली. किती? 10 किलोची. त्या भक्तांना विचार, महाराज जी क्या हुआ? ये छत्री को घुंघरू नहीं. किती? 10 किलोची छत्री आणली शिष्यानं. हो, असा एक तरी शिष्य वर्षातून भेटावं आपल्या मालकाला. काय आमच्याकडे येते आता लाडक्या बहिणी 1,500 त्यांना 10ची सुकलेली नोट आमच्या पायावर. वारकरी संप्रदायाची निरपेक्षता अजून पण आहे, वादच नाही. आहे बाबा, तुम्ही सगळीकडे फिरता. महाराज ते पर संसारावर रुसले पण आप संसारावर रुसले नाही, वाढवला. फार मोठ्या संन्यासाचं वाक्य आहे. त्यांना मरताना असा त्रास झाला, एकही शिष्य जवळ राहत नव्हता. फक्त महाराष्ट्रातल्या एका विद्यार्थ्यानं सेवा केली महाराज देहपातापर्यंत. आणि नाव ऐकल्यावर तुमच्या खालची जमीन हालल. अखंडानंद सरस्वती. आपण ज्यांचे भागवतावरचे पुस्तकं वाचतो, महाराज त्यांनी सांगितलं, त्या शिष्याने विचारलं, महाराज जी आपने तो इतना भजन चिंतन किया, किस कर्म का पाप भुगत रहे हो? त्यांनी वाक्य लय गोड वापरलं जिजा. ते बोले, बेटा हमने चिंतन तो चेतन कार्य किया, लेकिन ध्यान जड़ में रखा, उसका पाप भुगत रहे. हो, पण महाराज म्हणे, हा एकच प्रमाण सांगतो ना. आता विषय फोडावे मडके आणि मेली लेखी घाये एके. हो का प्रिया पुत्र बंधू, याचा तोडावा संबंधू. कळू आले खट्याळशे, शिवो नये लिंपो दोषे. फोडावे मडके मेली लेखी घाये एके. आप संसार पर संसार याचा 2-3 प्रकाराने अर्थ केला जातो. अपसंसार म्हणजे जीवकृत द्वैत आणि पर संसार ईशकृत द्वैत. आता वेदांती नेतातच तिकडं, मी नाही नेत आता तिकडं. आपल्या संसारावर दुसऱ्याच्या संसारावर म्हणजे द्वैताला विसर. पाहे पा धनुर्धरा कैसा वासनेचा संसार. वासनेचा संसार आहे. आम्ही आपा आणि परा ह्या संसारावर रुसलो. महाराज याच्यावर रुसण्यासारखंच आहे. रुसण्यासारखंच आहे.
महाराजांचं नाटातलं गोड प्रमाण आहे. तेवढं सांगितलं की अभंग सुटतो. रुसावं लागतं. हो म्हणे, ह्याच्यावर रुसल्याशिवाय तो मिळतच नाही. मग रुसलो आम्ही. पण का रुसले? तो मिळावा म्हणून रुसलो आणि हे धरण्यासारखं नाही म्हणून रुसलो. उदाहरण काय? हो, एखादी वस्तू आहे, माणूस एखाद्या वस्तूचा त्याग पुढच्या सुखा करता करत असतो आणि कधी कधी ती वस्तूच अशी असते ती जवळ ठेवण्याच्या लायकीची नसते. संसार नावाची वस्तू अशी आहे. ही संसार नावाची वस्तू जीवात देवात तर आडवी येतेच, पण ही जवळ जरी ठेवली ही काय नीट आहे काय? तेने भूते भांबावली, मग संसाराच्या आडवा माझी पडली आणि महादुःखाच्या घेतली दांडेवरी. असं आहे ते. आता प्रमाण सांगतो, विस्तार करत नाही, वेळ संपली आपली. मनोनी रुसलो संसारा. आम्ही संसारावर का रुसलो? म्हणून रुसलो. मोजा कारण आता मोजा. सर्प हा विखार पांढरा म्हणा एक, तुझशी अंतर रे दातारा दोन, याशी दावेदारा निमित्त तीन, येणे मज भोगविल्या खानी चार, नसता छंद लाविला मनी कि झाले पाच, माजलो मी माझे भ्रमणी सहा, झाली बोडणी विटंबना पावलो केली याचा दंड कि झाले आठ, आणि खाणी भोगिल्या याती उदंड किती नऊ. एवढा संसार असल्यामुळे मनवणी केली सांडी. मनवणी सांडी केली. ह्याच्यातले सगळे कारण नाही. महाराज काय, गाथा वकिलांनी अभ्यासावा, गाथा वैज्ञानिकांना बी अभ्यासावा. कारण काय, त्याच्यात रसायनशास्त्र कळतं. हे याशी दावेदारानिमित्त एका वकिलानं लय भारी अर्थ सांगितला, लयच भारी सांगितला. मी 2च मिनिटात पटवून देतो. संसार दावेदार कसा मालक. ऐका ऐका. आम्ही एका शेतकऱ्याकडे गेलो. मला का चला म्हणे महाराज शेती बघून येऊ. नेलं त्याने. काय इथं ऊस आहे, पलीकडे गहू आहे, पलीकडे गांजे आपलं गजरा गवत आहे, गजरा गवत आहे. मला त्याच्या पलीकडं म्हणजे रान खाटं पडले, रिकामं पडलं. मला तुमच्याकडे भांडवल आहे, करायला माणसं आहेत, ते रिकामं का पडलं? काय नाही म्हणे महाराज, शेजारीने दावा ठोकलाय. शेजारीने काय केलाय? दावा ठोकलाय. म्हणजे तो शेजारी त्या जमिनीचा कोण आहे? दावेदार आहे. आता काय करतो महाराज तो दावेदार? तो दावेदार त्या शेतीत आपणही उत्पन्न घेत नाही आणि ह्याला बी घेऊ देत नाही. दावेदार काय करतो? स्वतःही उत्पन्न घेत नाही आणि ह्याला घेऊ देत नाही. संसार दावेदार म्हणजे काय? संसार स्वतःही परमात्म्याचा आनंद लुटत नाही, साधकाला लुटू देत नाही, पुन्हा दावेदार आहे. हा काय आहे? दावेदार आहे. संसार लुटू देत नाही. महाराज तात्याच्या सहवासात राहतो, त्याला वर्ष झाली 26-25. हो, बोधे बाबा, तात्या, घुले बाबा यांच्याकडे पाहून ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. चाललो या मार्गाने, चाललंय ना. बरं, एवढा असून आमच्या परतूरजवळ एक पाहुणा आहे, त्याने मला सोयरीक आणली. हा ना, नाव नंतर सांगतो तुम्हाला नाव सांगतो. जिजा तुमच्या भागातले नाव नंतर सांगतो, तुमच्या जवळचं आहे म्हणून सांगतो. मी म्हणलं पाहुणे काय शोभतं का तुम्हाला? अहो माझं वय 42 आहे, तिचं 39 आहे. तुम्हाला कळतं का? माझं वजन 105 आहे, तिचं 98 आहे. मी सकाळी उठला, दारू पिऊन माझ्याकडे झाला. काय मला? ओठ. अरे मी महाराज आहे, ती बी महाराज नाही. ओठ मला येते तुझी या भजना आड, दाविती प्रपंचाचे कोड, कनिष्ठ रुची ठेवणी गोड देखत नाड कळत असे. संसार स्वतःही परमार्थाचा आनंद लुटत नाही आणि दुसऱ्याला लुटू देत नाही, हा दावेदार आहे. सगळे अर्थ सांगायला आपल्याला वेळ नाही. 8 मुद्दे आहेत आणि असा संसार असल्यामुळे आणि ह्याला सोडल्याशिवाय देव भेटत नसल्यामुळे मनवणी केली सांडी. पण संसार सोडला, परमार्थात रंगलं बी पाहिजे, रंगलं पाहिजे. मी 10 एक उदाहरण कायम सांगतो. महाराजांचं प्रमाण आहे, सरिता ओळ ओगा गंगे मिळून झाल्या गंगा. गटार गंगेला मिळालं की काय होतं? गंगा होतं. पण कोणतं गटार? मिसळतं ती. एका माणसाने एका बाटलीत गटार भरलं, बुचन लावलं आणि गंगेत 2 वर्ष बाटली ठेवली आणि 2 वर्षानं काढलं, ते गटारच राहिलं. का? बाटलीचं बुचनच सोडलं नाही. तसे बरेच गटार वारकरी संप्रदायात येतात.
आणि म्हणतात वारकरी संप्रदायात मजा नाही. अरे ह्याच्यात लय मजा आहे, तू बुचन काढ. तो बुचन लावून आला, समर्पस होत नाही. आम्ही हे केलं, संसारावर रुसलो, याची सांडी केली आणि देवनी पडिलो मुरकुंडी. आम्ही देवाच्या चरणाजवळ राहिलो. मुरकुंडी देवाच्या जवळ राहणं आणि संयमानं राहणं. आम्ही संयमानं राहिलो, देवने पडिलो मुरकुंडी. आणि महाराज ह्या देवातन आमच्यामध्ये हा संसार पिच्छा एकाएकी सोडतो का? येऊ लागला. पण परतेची ना मागे आम्ही मागं फिरलो नाही, मागे फिरलो नाही. 2च मिनिटं द्या मला, संपलं आपलं कीर्तन. संसार सुखाचा का दुःखाचा? बोला बरं. हा, परमार्थात सुख आहे का संसारात सुख आहे? हा, इथं काय आहे? सुख आहे. संसारात काय? दुःख आहे. वैतागून आला का नाही तुम्ही त्या दुःखाला? खोटं नाही बोलायचं. 1 मिनिटात पटवून देतो. ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करा बरं. एवढे ब्रह्मचारी कुठे भेटले तुम्हाला? एवढे ब्रह्मचारी. अवघड. हे बाळा, तुझं नाव काय? यांचे लग्न झालेत का? हा, हातवर केलं काही नाही. का केलं नाही सांगू का? हे लग्न करून एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच होत नाही. बाळा तुझं वय गेलं नाही, सावध वय. माझ्या गाडी जागा आहे, कर विचार. संसार दुःख मूळ. आणि तुकोबारायचं प्रमाणे बाबा सांगायची गरज नाही म्हणले, ठाऊकची आहे. मग दुःखरूप संसार सोडून सुखरूप परमार्थात निघालो, मग मागं फिरायची गरज काय? पण माणसं फिरतात, त्याची कारण खूप आहेत. महाराजांच्या गाथ्यात आहेत. आवाज चाललेली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, हे की नाही? तुकोबाराच्या गाथ्यात एक म्हातारा आहे आणि एक म्हातारी आहे. म्हातारी निघाली पंढरपूरला आणि म्हातारा निघालाय काशीला. इतके इब्लिस आहे दोन्ही बी. तुकोबाराच्या गाथ्यातले संवाद, हा जर विषय अभ्यासला, हा बाबा तुमचा प्रबंध, हा लोकसंवादी भाषा आहे ना, तुमचे वाक्य कायम असतं, लोकसंवादी भाषा. संवाद गाथ्यामध्ये नवरा बायकोचे संवाद आहेत. काही व्रताराची भार्या बोले गोजू, तसं एक म्हाताऱ्याचा आणि पोरांचा संवाद आहे. आणि सासूचा आणि सुनाचा संवाद आहे. परिसे घे सुनबाई, नको वेचू दूध दही. आणि म्हातारा काय? जातो वाराणसी, निर्वी गाई घोडे म्हैशी. जातो येतो नाही आयसा, सत्य मानारे भरवसा. नका काढू माझी पेवे, तुम्ही वरडा बुच खावे. भिकाऱ्याचे पाठी तुम्ही घेऊन लागा काठी. सांगाल जेवाया ब्राह्मण, तरी कापाल माझी मान. अरे ओकलिया ओका, म्या खर्चीला नाही रुका. हा, तुम्ही खावे ताक पाणी, जतन करा माझे लोणी. हे म्हातारा. आणि म्हातारी तर बाबा, म्हाताऱ्याची तरी अपेक्षा बऱ्या आहेत. धान्य, लोणी, हे म्हातारी लयच आहे बा. पैसे घे सुनबाई, नको वेचू दूध दही. आवाज चाललेली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. ऐक गोष्टी सादर बाळे, जतन करी फुटके पाळे. फुटक्या पाळूतहीच मन गुंतलं. हो, माझ्या हातीचा कलवडू, मज वाचून नको फोडू. वळवड चिरीचे लिंपण, नको फोडू मज वाचून. उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले तेथे. भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. बक्षी पिता हारू, नको फारशे वरू सारू. सुना म्हणे बहुतनिके, तुम्ही यात्रेशी जावे सुखे. सासूबाई स्वहित जोडा, मागील सर्व आशा सोडा. सुनमुखीचे वचन ऐकून कानी, आणि सासू विवंचली म्हणे. सवतीचे चाळे खोटे, आणि म्या जावेशी हिला वाटे. आता कासा यात्रे जाऊ, काय जाऊन ते पाहू. मुले लेकरे घरदार, माझी येतेची पंढरपूर. संसाराची आसक्ती मागे खेचते माणसाला. पण महाराज म्हणतात मोह निष्ठुर झालो अंगी. आम्ही त्या संसाराच्या मोहाच्या बाबतीत निष्ठुर झालो, निष्ठुर. महाराज हे कीर्तनात कंबर बांधून बोलायला सोपं जातं. तापलेलं पोरग घरी टाकलं आणि कीर्तनाला महाराज गेले. बोलायला गोड लागतं. हो, ते एक हिंदी कवी आहे बाबा. एक शेर म्हणू, एकच शेर म्हणतो, लय नाही म्हणू का. एक शेर, हा, शेराचा श्लेष केलाय महाराज. शेर म्हणजे वाघ आणि शेर म्हणजे काव्य प्रकार. शेर सुनने में मजा आता है, जरा गौर फरमाइए. शेर सुनने में मजा आता है. मना मना काय, इर्षाद इर्षाद इर्षाद.
शेर सुनाने में मजा आता है, शेर सुनाने में मजा आता है, लेकिन असली शेर जब आगे आ जाता है तब आगे से गीला और पीछे से पीला हो जाता है. म्हणून बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टीर कापे. एक कंबर बांधून बोलायला, अरे तुकाराम महाराजाची बायको मेली, महाराजांनी पाहिलं नाही, सोपं नाहीये. एकच मुद्दा सांगतो, संपला आपला अभंग पूर्ण संपलाय. एक पाला पाचोळा शब्द आहे का तुमच्याकडे? पाला पाचोळा, ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणतात? पाला पाचोळा. हा, तंबाखू काय सुटती का? काय कायला कीर्तन उस्तर दम निघत नाही महाराज. ते कीर्तन करता करता, कीर्तन ऐकता ऐकता, हो, तंबाखूला पण चुना लावतात. कीर्तन करायचं लावतातच लावतात. त्याची स्टाईल लई भारी असते, माझ्याकडे बघावं लागेल. अभिनय माकड चाळी नाही, अभिनय अभिनय. मोकळा. अहो, आम्हाला तंबाखू सुटना आणि मोह निष्ठुर झाले वांगी कधी म्हणता येईल. पण महाराज झाले आणि परिणाम सापडला देव, तुका म्हणे गेला भेव. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. कुंडली कवरदार विठोल श्री रुसलो संसारा आम्ही आपणे परा, मनवोनी केली सांडे देवोनी पडिलो मुरकुंडे. रुसलो संसारा आम्ही आपणे परा, मनवोनी केली सांडे देवोनी पडिलो मुरकुंडे. विमानात, रेल्वेत आपत्कालीन खिडकी असते, आपत्कालीन. तशा काही संप्रदायात आम्ही आपत्कालीन चालीत. वेळ कमी असल्यावर संप्रदायाचा नियम तर मोडायचा नाही, मधली चाल झाली पाहिजे पण वेळही वाचला पाहिजे. असो, सापडला देव तुका म्हणे गेला भेव. आमच्या जीवनात आम्ही संसारावर रुसलो, त्याचा त्याग केला, जीवनामध्ये परमार्थ रत राहिलो, मोहाच्या बाबतीत निष्ठुर झालो, मागं फिरलो नाही कशाच्याच बाबतीत. ना आम्हाला पाहिलेची नाही मागे परतोनी, अंजन केला तो क्षणोक्षणी काळ. आणि असा पुरुषार्थ करून महाराजांनी देव सापडला. विठो सापडावया हाती. मी घर कशासाठी सोडलं होतं? तो का म्हणे त्यांचा संग नो हे भला, आणि शोधित विठ्ठला जाऊ आता. आणि महाराजाला 14 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. असा निराकार तत्वाची प्राप्ती झाली, सगुण साकाराची प्राप्ती झाली. आणि महाराजाचं जीवन निर्भय अवस्थेला गेलं. त्या निर्भय अवस्थेचा पुरुषार्थ म्हणजे तुकोबारायचं निर्याण आहे. हो, निर्भयता, निर्भयता बिलकुल नाही. म्हणून मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणे सांगा. पण मने रामेश्वर सकाळा पुसोनी, आणि गेला तो विमाने बैसोनिया. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. ते म्हणले, अहो हे तुम्ही ना, हे जे प्रमाण हे सगळे ब्राह्मणाचे प्रमाण आहेत, ह्याचा तर कट होता. ऐका मग आता बहुजन समाजाचं प्रमाण. हो, जयराम स्वामी म्हणतात, घट घेऊन गेला वाणी, ही ऐका त्याची वाणी. घट घेऊन गेला म्हणून न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. असा दिव्य पुरुषार्थ महाराजाचं जीवन सगळ्या अंगानं पुरुषार्थी. हो, पुरुषार्थ काय? काम पुरुषार्थ महाराजाच्या जीवनातला. एकांतातली स्त्री परत पाठवली, काम. अर्थ पुरुषार्थ, धर्म. आधी धर्म पुरुषार्थ सांगतो. कर्तव्य, धर्म पुरुषार्थाचा अर्थ कर्तव्य. महाराजांनी कर्तव्य पार पाडली.
हो, संसारिक कर्तव्य पार पाडले. कशावरून? साधा नियम आहे महाराज. साधा नियम काय? पगार कधी मिळतो? काम केल्यावर का नाही केल्यावर? तुकाराम महाराजाला संसाराचा पगार मिळाला का नाही? काय बाबा? 2 प्रमाण महाराजांचे. संसाराचं फळ विरक्ती आहे आणि परमार्थाचं फळ मुक्ती आहे. महाराजांच्या प्रमाणाच्या आधारानं महाराजाला विरक्ती मिळाली. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. म्हणून विरक्ती मिळाली म्हणजे संसाराचं फळ मिळालं. याचा अर्थ काय? महाराजाला संसार चांगला केला महाराजांनी. अहो नाही, पण ती बायको उपाशी मेली न, पोरग मेलं ना अन्न वाचून. पुरात एक मुद्दा आहे. तुकाराम महाराजाला संसार करता आला नाही का त्यांनी केला नाही? हा, अहो मला कधी कधी असा प्रश्न पडतो महाराज, तुकाराम महाराजांनी 5च अभंग कॉपीराईट करून ठेवायला पाहिजे होते. किती? सर्व कसं नाव आहे ते जांभूळकर महाराज, ते वाक्य असतं पुस्तकावर, सर्व अधिकार प्रकाशकाच्या स्वाधीन. बाबा कॉपीराईटच म्हणतात ना त्याला, ते कॉपीराईट असतं. तुकाराम महाराजांनी 5च अभंग, राहिले सगळे बाकीचे 5च अभंग कॉपीराईट करून ठेवायला पाहिजे होते. ह्याच 5 अभंगावर जेवढे इन्कम येईल त्याचं 10% देवकरांना भेटल. ठेवले असते. किती? 5 अभंग. कोणते कोणते? संताची पायी हा माझा विश्वास, शेवट तो भाला, नाम संकीर्तन साधन पै सोपे, संत पर झाला नाम पर झाला, माग नेते एक तुझं प्रती आहे आणि पाहती गवळणी. एवढे 5च अभंग महाराजांनी कॉपीराईट करून ठेवायला पाहिजे होते. या अभंगावर जे कीर्तन करतील त्यांना जे पाकिट मिळेल त्याचं 10%. हे जोशी वडेवाले आहेत ना, त्याचं एकही स्टॉल नाही म्हणतात, मी ऐकू नये. फक्त त्यांचं ते काय, जोशी वडेवाला हा ब्रँड तयार झाला. ते कॉपीराईट त्यांच्याकडे सेव आहे. ते फक्त भाडुत्री नाव वापरायला देतात आणि मस्त मजेत खातात, एकही वडा न तळता. पण नाही, महाराजाला करायचा चांगला करता आला असता पण केला नाही. अर्थात संसाराचंही फळ मिळालं, परमार्थाचंही फळ महाराजांना मिळालं. म्हणून हे सगळी फळं प्राप्त करून म्हणजे आपलं धर्म पुरुषार्थ झाला, अर्थ पुरुषार्थ शिवाजी महाराजाच्या प्रसंगात, काम पुरुषार्थ त्या एकांतातल्या स्त्रीच्या संबंधात, आणि मोक्ष पुरुषार्थ मोक्ष सुखा आणू लाथा, त्याच्यावरही मोक्ष आमागरी कामारी ते दाशी. ह्या 4ही पुरुषार्थ केले आणि हा पुरुषार्थ करून सगळ्यात मोठा पुरुषार्थ केला. हा देह कोणालाच नेता आला नाही. महाराजानं मृत्यूलोकात पुरुषार्थ केला आणि वैकुंठात गेल्यानंतर परत कोणाला आणता आला नाही. महाराजांनी अनेक वेळा परत आणला. असं पुरुषार्थी जीवन तुकोबा राहायचं आहे. आणि अशा पुरुषार्थी निर्याणाचे 375 वर्ष आपण यावर्षी पूर्ण केले. आपलं सौभाग्य आहे की आम्हाला हा वर्ष पाहायला मिळालं. आमचं सौभाग्य आहे या उत्सवात आम्हाला सम्मिलित व्हायला मिळालं. आणि माझं अजून सौभाग्य आहे, इकडं पांडुरंग आहे, इकडं महाराजाचा निर्याण प्रसंग आहे, इकडं डोह आहे, इकडं भंडारा आहे, इकडं भामगिरी आहे, इकडं घोराडे आहे, इकडं करंजाचं बन आहे. आणि ही जी महाराजाची साधनास्थली आहे, या साधनास्थलीवर की ज्या ठिकाणी आपण अशा पॉईंटला उभे आहोत, थोडा पॉईंट माग आहे महाराज, थोडा पॉईंट काय आहे माग आहे, की ज्या भूमीला कान लावल्यावर अवलिया साहेबाला विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला, ती ही भूमी आहे. अशा भूमीत बाबा मी तुमचा सदैव ऋणी राहील, मरेपर्यंत ऋणी राहील की अशा गोड कार्यक्रमाचं मला तुम्ही भाग बनवलं. याबद्दल महाराजांच्या विषयी सद्भाव व्यक्त करतो, देवकर महाराजांच्या विषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा सर्व सेवेधारी टाळकरी मंडळी, कोणाचाच नामोल्लेख करण्याची आपल्या फड पद्धतीत परंपरा नाहीये, पण अर्धचरण सकळा चरणी जीव माझा ही भाव व्यक्त करून थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव. एकदा सगळ्यांनी महाराजांचा नामघोष करायचा आहे. सेवा समाप्त. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम बोलू नका तुकाराम 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 सापडला देव सापडला सांडे मनवोनी केली सांडी जिजा म्हणा जिजा Oh
कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवयाचे जाते करेला भाविन प्रीती पोटी बार वाहे त्याचे सर्व सोयीत आहे ऐसे कळवयाचे जाते करेला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तैसे तुम्हा संता ओजे ऐसे कळवयाचे जाते करेला भाविन प्रीती ज्ञानदेव तुकाराम तालकरी पुढे या देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चर आता उठावेचे मला येते नाही नारायण कुरवाळे तपणे ते सापडले आता उठावेचे मला येते नाही नारायण तुका म्हणे भोग केला निवारे आला आता उठावेचे मला येते नाही नारायण करोनी आरती आता वाळू श्रीपती आज पुरले नव धन्य पहा पाहो सकळा पुण्यवंता तुम्ही बाळाज पुरले नव धन्य तुका वाही टाळे वासने जवळी आज पुरले नव धन्य प्रेमच प्रेमारती गोविंदा धन्य धन्य ते लोचना नित्य कर्त्यावरू बाळा प्रधाने मुग्धाऊ आरती परमानंदा धन्य ते लोचना नित्य कर्त्यावलोकन नामा म्हणे केशवाची देवराई लोचत धन्य धन्य